मंडळी आपण थोडा आता मुंबईची गप्पा मारू. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर आता आपण उठलोय. उठताच बरोबर तर आपल्याला एका जणाचे पैसे द्यायचे होते, तर ते देऊन येऊत. कारण त्यांच्याकडनं आपण घेतले होते उसने, त्याच्यामुळे ते देऊन देऊत. मग आता आपल्या दिवसाची सुरुवात येईल. आंघोळ विंघोळ करूत, रेडी होत. रोजची जी रुटीन आहे दुकानाची तिथं जाऊत. चला आलो मंडळी. तर तिकडनं मस्त शॉपवरनं बिस्किट बी घेऊन आलो. सकाळमध्ये चहा बिस्किट. तर चला आपला चहा पिऊ, बिस्किट खाऊत, मस्त निघूत मग शॉपला 9 वाजता आपल्या टाईमवर. चला. तर आता आपण मस्त साजरींच्या घड्या बिड्या करूत, चहा पिऊत, मग आंघोळ करूत, मग आपलं जाऊयात दुकानावर. आज थोडं काम बी दुकानावर आपल्याला, तर ते बी बघून घ्या कसं करतो. तर चला आंघोळ बिंघोळ करूत. आज आपल्याला दुकानावर जायला पहिलेच टाईम होऊन गेला आहे, त्याच्यामुळे तयारी करूत. थोडंसं आंघोळ तर झाली, आता असं की केसांना तेल बिल लावतो आणि चला मग निघू आता आपलं दुकानावर. चालू आहे दुकानाला आज टाईम होऊन गेला आपल्याला. तर चला दुकानावर बघूत आता काय. दुकानावर आपण आलो आहे. चला साफसफाई करून पटापट आपलं कामाला लागू. तर बाकीची मधली स्क्रिप्ट काय घेत नाही मी. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला वस्तू बनवेल तेव्हा जे करतो. तर आधी आपण पटापट करून घेऊ, कारण टाईम खूप झाला आहे. तर भावांनो, मस्त सगळं आधी कामाला बसायच्या आधी थोडं विटॅमिन डी घेऊन घेऊत. म्हणजे कसं उन्हाचं, कारण की थंडी बी खूप आहे. उन्हात बसल्यावर खरं असं वाटतं एकदम सुखच वेगळं वाटतं ते. आज मी असं गंध लावलेला आहे भावांनो. काल गंध नाही लावलेला होता, असं वाटायचं ते बिन नवऱ्याची बाई कशी दिसते. मजाक केली. तर ते आपले हिंदूंची शान आहे गंध लावणे. त्याच्यामुळे आपल्याला दुकानाच्या कामाच्या आधीच आपल्याला दादाचा कॉल येऊन लागला की गाडी आली वॉशिंग सेंटरला. तर तेवढे वॉश करण्यासाठी येऊन लागू मदतीला. वडील नाहीत त्याच्यामुळे. तर आपण आता जातो आहे वॉशिंग सेंटरला. जवळच येऊन लागलं वॉशिंग सेंटरच्या. फिरायली गाडी. तर चला मदत करूत, मग आपलं निघूत दुकानावर लगेच. मग आपलं जे काम आहे दुकानावरचं ते कंप्लीट करू. सर चला आपण आलो आहे आता घरी. वॉशिंग सेंटरवर येऊन लागलो. मध्येच गाडी चालवत होतं त्याच्यामुळे घेतला गेला नाही ब्लॉग. तर आता आपलं दुकान वाढवायचाच टाईम झाला आहे, त्याच्यामुळे दुकान वाढवून घेऊ, शटर लावून घेऊत, मग येऊत घरी जेवायला. शॉप काका बसलेत. तर आपण जाऊ शॉप बंद करून घेऊ, मग निघू घरी. त्याच्या आधी सांगणार होतो की जी आपली मंडळी आहे, म्हणजे मला एवढे सपोर्ट करताय सगळे, आता करताय सपोर्ट की कर तू बॉ, थांबू नको, होईल तुझं होईल. त्याच्यामुळे सगळे सांगताय करत राहे. धन्यवाद भावांनो, तुमचा असंच सपोर्ट राहू द्या काय. तुमच्या ज्याच्याने मी काहीतरी करू शकेल. तर चला आता आपण निघू घरी जेवायला, जेवण बिवण करू. तर मध्येच आपल्याला हा चिल्लू भेटून गेला. त्याचं नाव यश आहे. छोटा आहे तो. तर चला आता आलो आहे आपण घरी. तर हे राहिलं आपलं घर इकडं, म्हणजे ये बी भावांनो, फोन करूनच सांगितलं होतं की तिकडनं दुकानावरनं निरमा पावडर आणि ते घेऊन येस. तर मग आपल्याला घ्यायला आठवण पडून गेली आणायला. चला परत जावं लागतं. मनस्थिती डोक्याची चगून गेली. तर घेतल्या गेल्या वस्तू. तर मस्त आपण खायला थोडेसे पोंग्यांची पिशवी बी होती, पोंगे बी घेऊन घेतले. तर चला घरी निघूया जेवायला. तर आता मस्त जेवण बिवण करू. तर ही राहिली मम्मी लसूण सोते. चला जेवण बिवण करू मस्त. मंडळी आपण थोडा आता मुंबईची गप्पा मारू. अभी मजा आएगा ना भिडो. काय म्हणणं आहे तुझं? मी ब्लॉग चालू केले त्याच्यावर
चांगलं आहे का मी करतोय ते? मी जे करतोय ते चांगलं करतोय का ब्लॉग? हा तर मी ते आपल्यासाठीच करतोय. मम्मी बोलली की चांगलं करतोय, त्याच्यामुळे आई बोलली तर थांबायचं अजिबात नाही. आईसाठी काही बी, त्याच्यामुळे थांबायचं नाही. मंडळी जेवण बिवून झालं होतं, तर माझ्या काकू त्या काकूंचं पार्सल आलेलं होतं. ते पार्सल घ्यायला गेलो होतो. काय आहे ते काय माहीत नाही त्याच्यात. तरी हे राहिला काकू, तरी त्यांचं पार्सल दिलं गेलं. पैसे नाही वापस आले. हां 5 रुपये. हां 95 रुपयाचं होतं. 90 रुपये बोलला नाही 95. तर मंडळी आपण इथं काकांच्या स्लॅबवर आलेलो होतो. थोडंसं कारण विषय असा आहे की खाली ना 4G रेंज राहते. 4G रेंज म्हणजे ना नेटवर्क स्लो चालतं. तर इथं मस्त स्लॅबवरती 5G रेंज राहते. आणि प्लस इथं इतकं भारी वाटतं मी स्लॅबवरती. आणि इथला नजारासुद्धा बघून घ्या तुम्ही कसा आहे. हे काकांचं शेत आहे. तर इकडं पूर्ण आपलं गाव आहे. तर माझं गाव दुसाने आहे, दुसाने नगरी. तर आमचं धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात गाव आहे तर दुसाने. आमचं सर्वात इथं जितके बी ग्रामीण भाग आहे, सर्व ग्रामीण भागात आहे आमचं दुसाने गाव. जे म्हणजे आमच्या भाषेत बोलायला गेलं तर जे खेडेगाव राहताना सर्वात आमचं हे खेडं मोठं आहे दुसाने. गाव अगदी सुंदर आहे. तर आमच्या इथं काही आहेत थोडे स्पॉट. आमच्या इथं महादेवांचं मंदिर आहे, प्लस तिकडं जागती ज्योत म्हणून हनुमानदांचं मंदिर आहे. तर तुम्हाला ती दाखवेल मी, जाईल मी तिकडं लवकरच. तर चला आता जाऊत आपण खाली. दुकानाचा टाईम झाला आहे, चला निघूयात आपण आता. तर आपण खाली येऊन लागलो. खाली येतच आपल्याला ही पोरगी भेटली. तर हिचं नाव परी. तर कशी असते, तर ही माझी काकांची मुलगी. दिसायला इतकी क्यूट आहे, नाचते किती, लाजते ती जास्त. तर आपण इथं आलो आपण. तर इथे टीव्हीवर काय कोण आहे तर इथं शिवपुराण चालू होतं टीव्हीवर. तर हे राहायला आजी हाय करा, आजी अबे हाय करा असं. हे माझ्या आजी आहे. तर चला आपण निघूया दुकानात. हे होतं आपलं काकांचं घर, जे सख्खे चुलत काका. अच्छा रातच टाईम आहे, त्याच्यामुळे थोडं घरी जाऊन येऊ, मम्मीला भेटून येऊ. तर हे मम्मी काय करते, मी आवरते. अशा आवरत तर मम्मीजवळ गेलो मी. तर कसं आहे, भांडं बिंडं मारून काय गेलं. त्याच्यामुळे चला टी व्ही चालू आहे, कोणी बघत नाही, काम चालू आहे. तर आपण करूया हिला बरं. चला आता दुकानात निघू. गेला नव्हता पण तू आणि काय आलं मम्मी? गेला नव्हता कुठं? आता चाललोय ना दुकानात. तर चल येऊ, बाय करून दे मग. बाय असं कर. तर चला झालो आपण टायमावर. दुकान अजून बंद आहे, तर आपण उघडू. आपले दुकान उघडली गेली, पण ते जे काही काम होतं मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते आता असं झालं आहे कस्टमरासमोर करावं लागणार आहे. तर कस्टमर येईल तर त्याच्यासमोर करेल मी, असं काका सांगत होते. त्याच्यामुळे ते काम आपलं थांबलं आहे. आता कस्टमर आला का तेव्हा होईल, पण तुम्हाला मात्र नक्की दाखवेल कसं करतो. म्हणतोय शटर तिकडचं. तर मंडळी आता मस्त आपल्याला टाईम भेटलेला आहे, तर तोपर्यंत आपण मस्त स्वामी चरित्रांचे 3 अध्याय वाचून घेऊ. आपला काल गॅप पडून गेला. गॅप असा पडला की आपले 21 अध्याय कंप्लीट झालेले होते, पण आपल्याला अजून नवीन सुरुवात करायची होती, पण काल सुरुवात झाली नाही. तर आज आपण सुरुवात करू. काही श्री स्वामींचं चरित्र सारामृत. तर याचे आपण पहिले 3 अध्याय वाचूत.
बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर इथून सुरुवात होईल. तर चला वाचून घेऊ. करूया सुरुवात. स्वामी चरित्र महाराज की जय. श्री स्वामी. कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमित्रितुल्यमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमो तर आपले 3 अध्याय झाले कंप्लीट. बाकी स्क्रिप्ट काही घेतले नाही. अध्याय कंप्लीट झाले. 4था अध्याय आपण तो 4था, 5वा, 6वा तर ते आपण उद्या वाचूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मस्त आपण संध्याकाळची साफसफाई करून घेऊ. काचबेस पुसून घेऊ. मग शक्यतो परत आता आपल्याला इकडं जावंच लागेल वॉशिंग सेंटरला. कारण की परत कालसारखं एक JCB आलेलं आहे. सुद्धा आपल्याला मदत करायला जावं लागेल. चला पटापट करून घेऊ. तर पटापट साफसफाई करून घेऊ. काकू कस्टमर आले. पार्लर मध्ये गेलेत ते. हा इकडे गेले वाटतं पार्लर. नाही इकडेच आहे. चला झालंय आता. आज बी JCB आलंय त्याच्यामुळे मदतीला तर जावंच लागेल. भावाला तर एकटं सोडता येणार नाही. चला आलोच आहे आपण वॉशिंग सेंटरला. तर JCB तर काय आलेलं नाही अजून. ते येईल मग टाईम बरा अजून जाईल. आज बी आज दुकानावर त्यांना बंद करावं लागेल काकांना त्यांना. बघू चला आलो आहे आपण आता वॉशिंग सेंटरला. आता काय मदत करून घेऊ. JCB आलो वॉशला. आता आपण लटतो. वॉश होतोय बघू शकता तुम्ही. या कालचं वेगळं होतं आता आजचं वेगळं आहे. आजचा ब्लॉग आपला झाला आहे. तर आता आपण भेटूच सकाळी. तर आजचा कसा आहे व्हिडिओ काय बघा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जितका प्रोत्साहन तेवढा. तर चला भेटूत आपण सकाळी.